श्रीराम नमस्कार. आज 10 जुलै 2022 ध्यान चक्र कुंडलिनी भाग 41. आज्ञाचक्र ते सहस्त्रार चक्र या दोन्ही चक्रांच्या मधला आणि चक्रांच्यापेक्षा आज्ञाचक्र ते सहस्त्र आर हे द्वार, ह्या द्वारापर्यंत जो प्रवास आहे, विचारांचा जो प्रवास आहे, जो प्रवास ध्यान या कृतीतून आपल्याला एकचित्त ठेवास जे मदत करतो, ते जे विषय आहेत जे आपल्याला सोडायचे आहेत. एखादी गोष्ट आपण मनामध्ये घेऊन किंवा मनामध्ये धरून जरी झोपलो तरी अचेतन संस्था त्या विचारांवर काम करत असते. हे आपण पहिल्या भागांपासून पाहिलेलं आहे की दरवाजातनं आत आलं की मनुष्याचं पुढचा अंमल जातो आणि ते अचेतन संस्थेकडं कार्य दिलं आहे. आज्ञाचक्रापर्यंत आलेली कंपनं, आज्ञाचक्रापर्यंत आलेले विचार आणि आज्ञाचक्राचं स्वतःचं असलेलं अस्तित्व आणि स्वरूप, याद्वारे जे 5 रिपू आहेत, 6 रिपू आहेत, त्यांच्यावरती विजय कसा प्राप्त करायचा. विजय हा काही वेळा क्षणिक असतो, म्हणून त्याला विजय आपण म्हणतो. ही गोष्ट प्राप्त कशी करायची, त्याच्यापेक्षा विजय कसा प्राप्त करायचा. कारण सारखंच क्षणोक्षणी मोह, माया, अहंकार, मद, दंभ या गोष्टी मनुष्याला जोडूनच येतात आणि त्याच्याबरोबरच वास्तव त्याचं, त्या अवस्थेचं हे मनुष्याच्या विचारांमध्ये कायम दिसत असतं. मोह आणि माया याचा अर्थ एक उदाहरणांवरनं मागच्या भागामध्ये सांगितला होता. आणि पुढचा भाग अहंकार म्हणजे काय. मनुष्य जीवनामध्ये सोडायच्या गोष्टी कमी करायच्या म्हणलात तरी चालेल, पण सोडणं हा उत्तम पर्याय त्याला होऊ शकतो. काय सोडायचं आहे हे माहिती हवं. सोडू का नाही हे नंतरची गोष्ट. जसं सिगरेटच्या पाकिटावरती चेतावणी लिहिलेली असते, इशारा लिहिलेला असतो, म्हणजे आपण आज ना उद्या सिगरेट सोडू असा प्रत्येक सिगरेट ओढणारा माणूस म्हणत असतो. म्हणजे कळत असतं पण स्वीकारत नाही आणि त्या देहाचे नुकसान करून घेतो. विषय तिथंच राहतात. सिगरेट ओढणाऱ्या, दारू पिणाऱ्या, म्हणजे ज्याच्यात व्यसनं आहेत, अतिविचार करणं हे सुद्धा व्यसन आहे. किंवा कायमच रोजच सारखंच पारायण करणं हे सुद्धा एक प्रकारचं व्यसनच आहे. आणि कुठली गोष्ट अति झाली की तिथं मातीही होतेच. अहंकार हा मनुष्याच्या जीवनामधला अविभाज्य भाग आहे. कारण मोह कशाला म्हणतात, माया कशाला म्हणतात, पण अहंकार ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक मनुष्य प्राणी, फक्त मनुष्य प्राणी हा स्वतःबरोबर घेऊन ती वावगत असतो. अहंकार मुळामध्ये उत्पन्न कसा होतो
एखादं लहान मूल आहे आणि त्याला हातामध्ये सोन्याचा काही दागिना दिला, तर तो जास्तीत जास्त काय करेल, तर तोंडात घालेल. कारण त्याला माहीत नसतं, लहान मुलांना प्रत्येक गोष्ट तोंडात घालायची सवय असते, आणि तो ते नंतर टाकून देईल. आई वडील म्हणतील, एवढं मी लाखो रुपयाचा दागिना त्याच्या हातात दिला आणि त्याने तो फेकला. याचा अर्थ काय, की मुलाला अजून अहंकार म्हणजे काय ह्याचं ज्ञान झालेलं नाही. मग अहंकार हा उत्पन्नच कसा होतो? कुठली तरी गोष्ट सोडायची म्हटली तर त्याचं उत्पन्न कुठंतरी ती उत्पन्न होत असणार, त्याच्याशिवाय ती काम करणार नाही. मग जसं आपण प्राण्यांना अहंकार असतो का, तर नसतो. कुठलाच प्राणी असं म्हणत नाही की मला अहंकारी आहे, किंवा अहंकारपणाचं एखादं उदाहरण अगदी राजाजवळचा अश्व असो, श्वान असो, नाही तर अजून कुठला पाळीव प्राणी असो, बाह्य सजावट तो राजा करतो, पण त्याला अहंभाव नसतो की मी राजाचा श्वान आहे, असं त्याला कधीच वाटत नाही. का वाटत नाही? कारण वैचारिकता. विचार करायची ताकद त्या श्वानात किंवा त्या जनावरांमध्ये नसते का? तर नक्कीच असते. पण कुठला विचार करायचा हे त्या जनावरांना कळत नाही. कबूतर एखादं बसलेलं असतं, आपण बाल्कनीमध्ये बघतो, जवळ गेलं की उडून जातं. ते विचार करतं की याच्यापासून आपल्याला काहीतरी धोका आहे आणि ते उडून जातं. भीती वाटते. पण अहंकार हा मुळामध्ये जागृत होतो तो ज्ञानातनं. 37व्या भागात सांगितलं की संगत काय करते, तर ह्याला भर घालते. अहंकार जागृतीला संगत भर घालते. आणि या प्रत्येक मनुष्यामध्ये अहंकार असतो. अहंकार हा एक अलंकार असं म्हणलं जातं, पण तो कशाचा हवा हे कळायला हवं. जो मनुष्य ज्ञानी असतो फक्त त्याच्याजवळ अहंकार असतो. रस्त्यावरनं चाललेले किंवा रस्त्यावरती एखादा भिकारी असेल तर त्याला अहंकार नसतो, पण त्याला असं कळलं की मी या घरामध्ये रोज जे भीक घेतोय, अन्न घेतोय, ते आता घेण्याच्या पेक्षा पलीकडचा माणूस चांगला भिक्षा घालतो म्हणून मी त्याच्याकडे जातो, तर हा अहंकार झाला. म्हणजे काय झालं, तर त्याला ज्ञान झालं की पलीकडं चांगलं मिळतं. हे बुद्धी तशी त्या अनुषंगाने विचार करायला लागते. कैकेयीचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामावरती किती प्रेम होतं. कौशल्याचं नव्हतं एवढं कैकेयीचं होतं. पण गंमत अशी झाली, म्हणजे सगळ्यांना आपल्याला रामायण ज्ञात आहे. कैकेयीचा मुलगा भरत, तिने स्वतःच्या पोटच्या मुलालाच एवढं प्रेम केलं नाही तेवढं रामावर प्रेम केलं. पण एवढं म्हणजे बुद्धी असून संगतीने काम जिंकले. तिची जी दासी होती मंथरा, ती रोज त्या राणीला म्हणायची, ती जेव्हा बघायची रामाकडं बघून आणि कधी एकदा राणीची कान फुंकते असं तिला व्हायचं. म्हणजे जो व्यक्ती, जो मनुष्य एखाद्या ठिकाणी जिथं शांती असते, आनंद असतो आणि ते पाहून त्याला त्रास होतो, तर ते होऊ नये असं वाटत असेल तर ते बाकीचे उद्योग करतो. जसं ही मंथरा रोज त्या कैकेयीला
राणीसाहेब तुम्हाला काही सांगायचं आहे, तुम्हाला काही सांगायचं आहे. पण ती कैकेयी काय ती रामामध्ये इतकी एकरूप झालेली असते की ती बाकी काही ऐकायच्या किंवा ऐकून घ्यायच्या तयारीत नसते. पण एक दिवस ती म्हणते, अरे सारखीच रोज म्हणते, जरा एकदा ऐकावं. म्हणून म्हणते, ठीक आहे बोल मंत्रा, काय म्हणतेस. आणि ती सांगते की अहो कैकेयी राणीसाहेब, मी दासी आहे, मी नोकराणी आहे, पण बघवत नाही आणि विचार करवत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते. म्हणजे एक अहंकार आणि माणसाची बुद्धिमत्ता कशी बिघडायला लागते तसं एक उदाहरण आहे. तर कैकेयी म्हणते, असं काय झालं. तर म्हणते, अहो भरत एवढा तुमचा मुलगा आणि दशरथ राजांनी तुम्हाला वर मागायला सांगितला होता, तो तुमच्याकडं अजून तुमच्या जवळ आहे की तुम्ही कधीही ते मागणं मागू शकता. मला असं वाटतं की तुम्ही स्वतःच्या पोटच्या गोळ्यावर अन्याय करताय आणि जो स्वतःच्या पोटचा नाही अशा त्या रामावरती तुम्ही जास्त प्रेम करताय. तर हे तुमचं चुकत नाही का. वास्तविक जीवनामध्ये, तोपर्यंतच्या जीवनामध्ये कैकेयीच्या असे कधीच विचार आले नव्हते की राम आणि भरत हे वेगळे आहेत. पण एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये बासुंदी असावी आणि त्याच्यात एखादा मिठाचा खडा पडावा आणि ती पूर्ण बासुंदी खराब व्हावी, तसा हा प्रकार. आणि हे मंथरेचे शब्द बरोबर कैकेयीने उचलले आणि त्याच्यावर विचार केला की ही म्हणते ते खरं आहे, माझ्या मुलावर हा मी अन्यायच करते. वास्तविक कैकेयीने कधी राम आणि भरत यांच्यात मतभेदच केलेले नव्हते किंवा भेद केलेला नव्हता. पण आज हे कान भरल्यामुळे तिच्या मनामध्ये हे विषाची वल्ली उगवली होती की नाही बरोबर आहे. आणि जर आपला मुलगा, पोटचा मुलगा कायम नोकर म्हणून राहिला तर. आणि मग पुढे ती दशरथाला सांगते की रामाला 14 वर्षे वनवासात पाठव. आणि सगळ्यांना तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो की पोटच्या आईपेक्षा जास्त प्रेम करणारी आज एकदम अशी कशी बोलते. ह्याचा अर्थ काय की मनुष्याची बुद्धी चुकीचं ऐकून एका क्षणामध्ये बदलते. पण गंमत अशी असते की ज्या खाणीमध्ये सोनं जर उत्पन्न झालं असेल तर ते सोनंच राहतं. पुढच्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत, पण भरतांनी कधी स्वतः सिंहासनावरती आरूढ झाला नाही. प्रभू रामचंद्रांच्या पादुका त्यांनी ठेवून राज्यकारभार चालवला. आणि एक मागच्या वेळी बहुतेक सांगितलं होतं तरी आता एकदा परत सांगतो की त्या 14 वर्षामध्ये त्या राज्यात ना कोणाचा नवीन जन्म झाला, ना एक कोणाचाही मृत्यू झाला नाही, फक्त दशरथाचा झाला. बाकी कोणाचाही मृत्यू झाला नाही. 14 वर्षात मृत्यू नाही आणि जन्मही नाही, फक्त दशरथाचा मृत्यू झाला. ही घटना ऐकताना इतकी साधी वाटते, पण याच्या खोलात बीजापर्यंत गेल्यावर कळतं की जिथं भगवंत नाही तिथं कशाची नवीन उत्पत्ती नाही. आणि जिथं ज्यांनी डावललं, दशरथ राजांनी स्वतः सांगितलं रामाला, बरं ते कैकेयीच्या सांगण्यावरनं असो
पण भगवंताला डावललं त्यांनी आणि वनवासात पाठवलं, म्हणून तेवढाच मृत्यू. जो भगवंताला आपल्यापासून दूर करतो तो भगवंताचाही राहत नाही आणि तो कोणाचाच राहत नाही. आणि जो भगवंतावरती निष्ठा असते तिथं काळ सुद्धा येत नाही. कारण रामाने सांगितलं होतं, मी जरी 14 वर्ष वनवासात गेलो तरी मी आहे. म्हणजे साक्षात भगवंतानी, परमात्म्यानी नुसतं सांगणं मी आहे आणि त्याच्यावरनं या सर्व गोष्टी घडणं हे खूप मोठं आहे. आणि मग ह्या गोष्टीतनं म्हणजे ही संगत झाली, मंथरेची संगत एक गोष्ट कारणीभूत कुठपर्यंत ठरते ते पहा. म्हणजे रामाला वनवासात पाठवलं नसतं तर रामायण घडलंच नसतं असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही. पण घडलं, घडायचं होतं. पण अहंकार हा मनुष्याला असाच उत्पन्न होतो कोणीतरी हलके कान भरल्यानंतर. मग हे हलके कान भरतं कोण? तर स्वतःचं मनुष्याचं ज्ञान. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या मनुष्याला वाटतात की त्या माझ्यासारख्या कोणीच करू शकणार नाही. अहमभाव, अहंकार म्हणजे काय? अहमला आपणच दिलेला आकार. लग्न होऊन एखादी घरामध्ये नववधू येते, अर्थात सासूच स्वयंपाक करत असते आणि त्या नववधूला काही पदार्थाचं आपण धरून चालू की तिला पुरणपोळी जमत नसाय की सवय नसते आणि बरोबर ती पहिल्या अटेम्प्टमध्ये, पहिल्या प्रयोगातच यशस्वी होते. मग जेवायला आलेले म्हणतात, वा, सुनबाईंनी अतिशय सुंदर पुरणपोळी केली. हे म्हटल्या म्हटल्या ती सासूबाई म्हणते, हो ना, तिला सवयच नव्हती, तिने पहिल्यांदाच केली. तिने मला कालच रात्री विचारलं की कसं करायचं, म्हणून मी तिला कृती सांगितली, म्हणून तिला ती योग्य जमली. अहंकार बघा कसा उत्पन्न होतो. ज्ञानामुळे हा अहंकार आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे, अहंकाराचं जर नको असेल तर भगवंत प्राप्ती असणं गरजेचं आहे. कारण ती नसेल तर अहंकार हा मनुष्य मनी बाळगतोच आणि त्याचा नाश झाल्याशिवाय काय राहत नाही आणि त्याची किंमत पण नसते. एखादा राजा जर सिंहासनावर बसला, आता तुम्ही म्हणत राजा सिंहासनावरच बसणार, पण उद्या एखादा गावकरी सिंहासनावर जाऊन बसला तर त्याला राजा म्हणणार का? तर नाही म्हणू शकत. कारण राजाजवळ असलेलं कौशल्य, ज्ञान हे त्या सिंहासनावरून ठरत नाही, तर राजामुळे त्या सिंहासनाची किंमत ठरते. तोच राजा एखाद्या दगडावर बसला तर ते सिंहासन होतं आणि आजूबाजूला लोक बसतात, तो दरबार होतो. पण एखादा उंदीर जरी त्या सिंहासनावर जाऊन बसला तर तो राजा होईल का? म्हणजे सिंहासनावर बसला म्हणजे राजा नाही. उदाहरण सांगायचं कारण काय? की आपल्या मनाचे आपण राजे आहोत आणि ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे की दुसऱ्यांनी आपल्या मनावरती, विचारांवरती अधिराज्य गाजवता कामा नये. आपण जिथं बसू तिथं लोकांना जमवता आलं पाहिजे, किंवा जमवता आलं पाहिजे म्हणजे तो काही जमाव असा नाही, हे विचारांच्या अनुषंगाने बोलतोय. की एखाद्याचं
अध्यात्म गुरूंकडे जातात ते कुठेही संभाषण दो, किथंही भाषण दो, कुठेही व्याख्यान प्रवचन करो, माणसं जमतातच. आणि गंमत म्हणजे असे, त्या सिंहासनावर बसला म्हणजे तो राजा होईलच असं नाही. तसं एखादा अध्यात्म व्यक्ती त्या आपल्या गुरुच्या जागी जाऊन बसला म्हणजे तो गुरु होईल असं नाही. गुरुमध्ये असलेलं बसला सिंहासनावर जाऊन. आपण बघतो हल्ली कित्येक गुरु त्या आपल्या गुरूंच्या सिंहासनावर हा उत्तर अधिकारी असं म्हणून बसवलं जातं. पण जो बसतो त्याला कळतं का की आपलं तेवढं ज्ञान आहे का? पहिला अधिकार आला. गुरूंच्या सिंहासनावर आपण बसतोय तेवढी आपली पात्रता आहे का हा पहिला भाग झाला. मग ज्ञान आहे का हा दुसरा भाग झाला. आणि हेच ज्ञान जेव्हा द्यायला लागतो आणि एखादा मनुष्य एक वाक्य बोलतो, वा अतिशय सुंदर, तुमच्या गुरूंपेक्षा तुम्ही जास्त सोपं पद्धतीने निरूपणं, व्याख्यानं, उपदेश करता, असं जेव्हा एखादा सांगतो तेव्हा त्या शिष्यामध्ये अहंकार उत्पन्न होतो. ज्ञान असतं पण त्याचा विसर पडतो. म्हणून माऊलींनी सांगितलंय, ज्ञान असणं सुद्धा घातक आहे. कुठल्या विषयाचं आणि कसं ज्ञान हवं हे कळणं गरजेचं आहे. आणि जिथं भगवंताला जवळ करणं आणि भगवंताच्या बरोबर आपण चालणं ह्याचं ज्ञान ज्या माणसाला आहे तोच यशस्वी होतो. एखादा खुनी असेल तर त्याला खून करायचं ज्ञान हे लागतंच. म्हणजे नुसतंच आपलं काहीतरी हातात घेतोय आणि मारलं तसं नाही आहे. तो खून कसा करायचा त्याची 10 प्लॅन त्याच्या डोक्यामध्ये तयार असतात. म्हणजे प्लॅन तयार असतात म्हणजे काय, तर ज्ञानाने त्या त्या गोष्टींचा कसा अंमल करावा याचा विचार तो करत असतो. म्हणजे ज्ञान आहे पण ह्याच्यात अहंकार जन्माला देतो. पण तिथं जर भगवंत जर बरोबर असेल तर ताबडतोब जागेवर आणतो. तो सांगतो तू चुकीचं वागतोयस, हे तू जी कृती करतोयस ही चुकीची करतोयस, अधर्मी आहेस तू. म्हणजे ज्ञानाबरोबर भगवंतही हवा, म्हणून ज्ञानदेव हवा. ज्ञानदेवांचा नाव कसं आहे, ज्ञान पण आहे आणि देव पण आहे. पण नुसतंच ज्ञान आहे का तर नाही, तर देवत्व पण आहे, म्हणून ज्ञानदेव. कितीही जरी म्हटलं तरी ती आपण म्हणतोस कृष्ण, राम आणि हरी. कुठलंही अभंग म्हणा, काय म्हणा, जय जय राम कृष्ण हरी येतच. हे का म्हणायचं आहे तर आपल्या विचारांमध्ये, आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकारांवर जर मात करायची असेल तर ह्याचं उच्चारण करणं हे गरजेचं आहे, ज्याला नामस्मरण म्हणतात. मग ध्यानामध्ये जर असे विषय घेऊन बसलो आपण, अहंकाराचे विषय घेऊन बसलो तर आपली प्रगती होणार नाही आहे, ते ध्यान होणार नाही आहे. कारण तिथं जो वायू आहे हा तुमच्या विचारांना चालना देणारा वायू आहे. तुम्ही विचार कसे करताय त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि हे खूप गरजेचं आहे. जीवनामध्ये योग्य गुरुची मदत किंवा ध्यान शिकताना योग्य प्रशिक्षकाची गरज का लागते तर याच्यासाठी लागते की मुळामध्ये वैचारिकदृष्ट्या सुद्धा मनुष्य सक्षम असणं गरजेचं आहे. तो जर विचारांच्या अंती सक्षम नसेल तर ध्यान लागणार नाही आहे. आणि जो ज्ञानी आहे, एखाद तुम्ही घरामध्ये आपण गुलाबजाम करतो, घरी जातो, आपण बघतो की बायको घरात गुलाबजाम करते, आपण बघतो पण विचारतो काय करतेस ग, छान वास येतोय, आणि ती म्हणते गुलाबजाम करते. मग गेलं तेव्हा त्या गोळे खव्याचे कढईमध्ये तळत असते आणि मग आपण म्हणतो मी खाऊ काय.
बायको म्हणते नको थांब, अजून पाकात घातलेले नाही आहेत. गुलाबजामच आहेत पण पाकात घातलेले नाही आहेत. मनुष्य देह आहे पण अजून भगवंताचा त्याच्यामध्ये ॲडिशन, भगवंतामध्ये तो मिसळला गेलेला नाही आहे. आणि मग जेव्हा तो गुलाबजाम पाकामध्ये टाकला जातो तेव्हा त्याला चव येते. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताचं येणं किंवा भगवंताच्या विचारांवरनं, भगवंताच्या जे काही विचार मांडलेले आहेत भगवंतरूपी गुरूंनी, त्याच्यावरती चालणं म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्यासारखं आहे. आणि ते मुख्यत्वे अहंकार सोडायला मदत करणार आहे. भगवान श्रीकृष्णाला गोपिकांनी बघितलं. एकदा लपंडाव खेळत असताना श्रीकृष्ण झाडामागं जाऊन लपला. त्या गोपिकांना अहंकार होता की हा आमच्याशी असा खेळतो, आमच्याशी असं करतो. अहंकार आहे हा. कारण अहंकार चांगलाही असतो, वाईटही असतो. फक्त त्याचं स्वरूप आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि श्रीकृष्णच तो म्हणतो यांची मदत करू म्हणून. झाडापाठीमागं जेव्हा तो श्रीकृष्ण लपतो तेव्हा बरोबर विष्णूचं रूप धारण करतो. या सगळ्या शोधत येतात. त्यांनी बघितलेलं असतं की हा झाडामागं लपलाय. आणि झाडामागं लपल्यानंतर तिथपर्यंत जातात आणि बघतात तर काय, रूपच वेगळं. परतायला लागतात. तसा श्रीकृष्ण म्हणतो, अगं तुम्ही मला ओळखलं नाहीत का, मी तोच आहे. तशा त्या गोपिका म्हणतात नाही, ते तू नाही. कारण आम्ही तुला जो पाहिलाय, आम्ही ज्याच्यात मिसळलोय तो तू नाहीस. आणि मग श्रीकृष्ण आपलं नेहमीचं स्वतःचं बालरूप घेतो आणि मग तेव्हा त्या गोपी त्याचा हात धरतात. हे एक उदाहरणातनं श्रीकृष्णाने पण एक हे अहंकाराचं हे दिलेलं आहे की मनुष्याचं अवस्था बदलली, स्थिती बदलली, रूप बदललं तरी समोरचा जो ओळखणारा असतो तो आपल्याला ओळखत नाही आणि याच्यामध्ये अहंभाव निर्माण होतो. झालं ना, श्रीकृष्णाच्या मनामध्ये चेष्टा करता करता, गंमत करता करता झालं, कशा ओळखतात मला बघू. नाही ओळखलं, कारण त्या रूपात बघायची त्यांना ती सवय होती. म्हणून भगवंताला सुद्धा आपण ध्यानाच्या अवस्थेमध्ये जेव्हा त्या पायरीत या जातो तेव्हा एका रूपामध्ये पहिल्यांदा त्याला स्थित करणं गरजेचं असतं. कुठल्या रूपात बघावं. आईला माहिती असतं की आपला मुलगा कुठल्या ड्रेसमध्ये छान दिसतो. मग तो कुठं बाहेर जाताना, परीक्षेला जाताना, इंटरव्ह्यूला जाताना ती सांगते की तो अमुक तो ड्रेस घाल. कारण आईला माहिती असतं. पण तो मुलगा म्हणतो नाही, मी हाच घालणार. आता याच्यात तुम्ही म्हणाल अहंकार आला कुठं? अगदी सोपी गोष्ट आहे. याच्यात अहंकार कुठं आला? मला तुझ्यापेक्षा जास्त कळतंय हा एक अहंभाव आहे, हा एक प्रकारचा अहंकार आहे जो आपल्या घरातनंच चालू होतो. मागच्या भागात सांगितलं की भावाचं दुकान झालं तर दुसरा भाऊ म्हणतो त्यात काय, ह्याच्यापेक्षा माझं मोठं झालं होतं, त्याचं 50व्या वर्षी झालं, माझं 30व्या वर्षीच झालं होतं. अहंकार. त्याच्याकडे अमुक गाडी आहे, मी बुक केलेली आहे, पण माझ्या गाडीला अजून तो स्वतःहून फोन करून सांगतो की ह्याच्यापेक्षा चांगली गाडी बुक केली आहे. मी असं धरून चाला, दोघं भाऊ आहेत, त्यातल्या एका नवीन गाडी घेतली तर ते दोघांचा कॉमन मित्र असतो, तो सांगतो पहिल्याला, अरे तुला कळलं का तुझ्या भावानी गाडी घेतली. आता वास्तविकेला आनंद वाटायला पाहिजे. ता म्हणतो हो मला कळलं, पण त्याच्यापेक्षा भारी गाडी मी बुक केली आहे, फक्त त्याला वेटिंग आहे. ऑर्डरप्रमाणे ती गाडी तयार केली जाते.
प्रत्येक शब्दात अहंकार लागला आहे. ॲडव्हान्स पण दिलेला आहे. अरे याच्या गाडीची किंमत आहे तेवढा तर माझा फक्त ॲडव्हान्स आहे. म्हणजेच काय, चांगलं म्हणायचं नाही. स्वतःचं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी दाखवायचं. मग हे कधी होतं तर फक्त ज्ञान चुकीच्या मार्गाने जायला लागलं कीच मनुष्यामध्ये अहंकार उत्पन्न होतो. आणि अहंकाराचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रावण. सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त अहंकारामुळे. पण गंमत अशी असते बघा, की जो माणूस अहंकारी असतो ना, तो स्वतःचं नुकसान ह्याच ज्ञानाच्या, जरा आपल्या ज्ञानावरती खूप असं वाटतं की मी खूप हुशार आहे, आणि तर इतका अहम असतो की तो अहमच बरोबर त्याचा काटा काढतो. ते रावणाचं कसं होतं, सिंहासन जे होतं ते असं 9 पायऱ्यांचं होतं सिंहासन. आणि ह्या 9 पायऱ्या म्हणजे काय होते तर 9 ग्रह होते. त्यांनी काय केलं होतं, या 9 नवग्रहांना परास्त करून आपल्या पायऱ्या केल्या होत्या त्यांनी. पोट खाली पाठ वर, आणि त्यांच्या पाठीवरती पाय देऊन हा सिंहासनावर जाऊन बसायचा नवग्रहांवरती. इतका अहंभाव झालं. आता अहंभाव आला आपण म्हणतो, पण तो कुठं भगवंत कुठं ना कुठं तरी काहीतरी लीलाही करतोच. नारद मुनी फिरत येतात. आपल्याला माहिती आहे की नारद मुनींना कळीचा नारद पण म्हटलं जात आहे. का, कुठं कळ दाबायची हे बरोबर माहिती असायला पाहिजे. तसं नारद मुनींना माहिती असायचं की कुठल्या याची कळ कधी दाबली की पुढचं काम होईल. मी येतात. रावण त्यांचं स्वागत करतो आणि नारद मुनी म्हणतात, अरे काय रावण आहे तुझं, तुझ्यासारखा त्रिलोक विजयी आणि पाठीवर पाय देतो, पाठीवर पाय देऊन चालतोस. अरे तू एवढा वीर आहेस, जर हे जगताला कळलं की तू पाठीवर पाय देऊन वर जातोयस आणि सिंहासनावर बसतोयस तर तुझी नाचक्की होईल. तुला कसं पाहिजे, अरे तू त्रिलोक विजेता आहेस. कैलास पर्वत भलं तुझ्याकडनं उचलला गेला नसेल, पण उचलायचं तू प्रयत्न केलास. इतका बलाढ्य तू. आणि अशा राजांनी पाठीवर पाय देऊन जावं, तू छाताडावर पाय देऊन वर जायला पाहिजेस. बघा, त्या रावणाला म्हणजे एवढा ज्ञानी रावण, आणि नारद मुनी बरोबर त्याच्याच ज्ञानाचं त्याला कसं सांगतात, तर तुझ्यासारख्या योद्ध्यांनी, महापराक्रमी माणसांनी पाठीवर पाय देऊन जाणं शोभत नाही, छाताळावर पाय देऊन जाणं शोभावं. ते बस रावणाला कळतं. बस नारद मुनी म्हणतात तेच योग्य आहे. हे काय म्हणजे माझी अपकीर्ती होईल. सगळ्या ग्रहांना सांगतात उलटं व्हा, आणि त्या सगळ्या ग्रहांना उलटं केलं जातं. म्हणजे जे पोटावर झोपलेले असतात ते पाठीवर झोपतात, आणि शनी त्याच्या पायाशी असतो. आणि जसा शनी पण पलटी होतो, त्याबरोबर त्या शनीची आणि रावणाची नजरानजर होते. आणि तिथनं त्या क्षणापासनं रावणाचं विध्वंस व्हायला सुरुवात होते. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शनीची नजर ज्याच्यावरती पडते त्या क्षणी त्याची जी नजर असते, त्याची जी कंपन असतात, त्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीवर परिणाम होतो. आणि इतक्या दिवस माझ्या पाठीवर पाय देऊन हा जाणारा रावण, ज्याची वैचारिकता काय झालेली असेल आपण सांगायला नकोच. आणि जसा हा अहंकार त्याच्यामध्ये रावणामध्ये जागृत होतो की हे सांगतायत ते बरोबर आहे आणि मीच असा आहे, आणि बरोबर ती चूक करतो की ज्याला अगोदर सांगितलेलं असतं की वाटेल तर जरी झालं तरी शनीला
तू डोळ्यात डोळे घालून पाहू नकोस. पण ह्याचा अहंकार आडवा येतो आणि नारद मुनी हे काम बरोबर करतात. म्हणजे एखाद्याचं ज्ञानाचाच उपयोग त्याच्याच विनाशासाठी कसा कारणीभूत ठरतो, तसं हे उदाहरण आहे. आणि मग तिथनं रावणाची उतरती कळा लागलेली आहे. म्हणजे जीवनामध्ये आपल्या ज्ञान हे किती महत्त्वाचं आहे आणि ज्ञानाचा उपयोग किती महत्त्वाचा आहे हे कळणं गरजेचं आहे. आता याच्यात होतं कसं की आपण ध्यानाच्या या पायरीवरती आलो, मोह सोडला, माया सोडली, अहंकार सोडला, आणि आपण म्हणतो आता काय कसं चाललंय, ठीक आहे म्हटली, सध्या थोडं थोडं जमतंय, एकाग्रता होतीये, पण नीट होत नाहीये, जमेल हळूहळू. पण ही जी हळूहळू जमेल किंवा नीट होईल, ही मधली जी दुरी आहे किंवा जो हा मधला अंतर आहे, हे मनुष्याच्या विचारांचं अंतर आहे. जसं विचार योग्य अहंभाव निर्माण करणारे विचार जर असतील तर मनुष्याचा अहंकार नष्ट होतच नाही, तो एकाग्रता साध्य करूच शकत नाही. आधीही सांगितलं होतं, परत सांगतो की अर्जुनाने श्रीकृष्णाने जेव्हा रथ मध्ये आणून समोरासमोर उभा केला आणि अर्जुनाने सांगितलं की हे पार्था, मी ह्यानं कसं मारू, हा सुद्धा भगवद्गीतेमध्ये मोहाचा आणि अहंकाराचा भाग सांगितला आहे. की मजेमध्ये आपण सध्याच्या याच्यामध्ये विनोदात म्हणू की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अरे तू एवढा महारथी असशील आणि ह्या जगताचा तू स्वामी आहेस हे माहीत नव्हतं, कारण तू तर विधानच करतोयस की मी ह्यांना मारणार आहे म्हणून. अजून त्या परमात्म्यालाही माहीत नाही, काळालाही माहीत नाही, आणि तुला माहिती आहे, इतकी तुला खात्री आहे की ह्यांना मी मारणार आहे. पण वास्तविक हा अर्जुनाला झालेला मोह होता आणि अहंकार होता स्वतःच्या विद्येचा. श्रीकृष्णाने त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर देऊन निरुत्तर करून ठेवलं. अर्जुनाला तेव्हा कळलं की माझं बोलणं चुकलं. हा एक अहंकाराचा भाग झाला. मनुष्य जीवनामध्ये आपल्याला एखादी गोष्ट साध्य करताना ज्ञानाचा उपयोग कसा करायला पाहिजे हे कळणं गरजेचं आहे. कारण जिथं ज्ञान नसेल, योग्य ज्ञानाचा उपयोग तुम्ही केला नाही तर ही ध्यानाची पुढची पायरी तुम्हाला चढताच येणार नाही आहे. कारण मुळामध्ये मनुष्याच्या अचेतन संस्थेला स्थिरता करण्याचं काम हे रिपू करत असतात. मना धड इकडं न धड तिकडं, मधली अवस्था राहते. आणि मग अहंकारानंतर मनुष्यामध्ये दंभ उत्पन्न होतो. डॉक्टरांनी मला एक शब्द तेव्हा सांगितला होता, दंभ या नावानी एक उच्चाराने आलं होतं. ते म्हणले, एकेका कागदावर त्यांनी शब्द दिला, धड, द धनुष्यातला आणि धड. तर म्हणले याचा अर्थ काय, मी हा विचार करतोय. आता मलाही कळेना की हे कशाचा विचार करत बसतोय, धड या शब्दाचा अर्थ काय विचार करायचा आहे त्याच्यात. तर म्हटलं, त्यांनी मला विचारलं की या धड शब्दाचा अर्थ काय. म्हटलं आपण म्हणतो ना की धड नीट वागत नाही. ते म्हणले ठीक आहे, मग नीट वागत नाही म्हणा ना, धड शब्द कशासाठी वापरला. सध्या कसं चाललंय, ठीक आहे, सध्या धड चालू आहे. म्हणजे याचा अर्थ काय. तर सूक्ष्मातला सूक्ष्म धड या शब्दाचा अर्थ जे सगळ्यात सूक्ष्म आहे, सगळ्यात कमी आहे, म्हणजे ना के बराबर आहे असं अस्तित्व. आपण म्हणतो की नाही काय वाईट दिवस होते, पण सध्या धड चालू आहे.
म्हणजे परिस्थिती चांगली पण नाही, वाईट पण नाही, त्या सूक्ष्मतेमध्ये आलेला आहे. म्हणजे कुठं जाईल, वर जाईल किंवा खाली जाईल, इथपर्यंत आलेली आहे. शिवाजी महाराजांनी क्षणभरात त्या देहापासून ते धड वेगळं केलं. मग धड म्हणजे काय? तर तो त्या किंचित हा जो किंतू होता तो दूर केला आहे. मनुष्य धड पडतो म्हणजे काय होतं? तर कायमचं पडतो का? तर नाही. धड पडतो, क्षणासाठी पडतो. अमुक व्यक्तींना तो धडधडीत खोटं बोलतो. म्हणजे धडधडीत खोटं बोलतो म्हणजे काय की अगदीच सगळं खोटं बोलतो असं नाही. न्यूनतम अवस्थेमध्ये जाऊन तो खोटं बोलतो. म्हणजे कमीत कमी, म्हणजे वाईटाची सुद्धा सगळ्यात खालची लेवल, धडधडीत खोटं बोलतो. धड नीट बोलताही येत नाही, धड नीट उभंही राहता येत नाही. क्षणिक अवस्था. मग ही क्षणिक अवस्था तुमच्या ज्ञानातनं प्राप्त होते. ही ज्ञानातनं येते. धडा, एखाद्या गोष्टीचा आपल्याला धडा घ्यायचा आहे. धडा म्हणजे काय घ्यायचं आहे? शब्द आपण कधी विचार करतो का की पुढचा धडा वाचू? पुढचा धडा का म्हणजे काय वाचायचं आहे? की त्या गोष्टीतल्या चांगल्या वाईटामधला सूक्ष्म भाग. म्हणून आपण म्हणतो धडधाकट आहे. म्हणजे जे धड आहे ते दाकट आहे. दाकट म्हणजे काय? तर उत्तम. मग धड म्हणजे जे किंतू आहे ते सुद्धा चांगलं व्यवस्थित आहे, म्हणून त्याला धडधाकट म्हणतात. तसं मनुष्याच्या विचारांमध्ये असलेला दंभ हा या धडाशी निगडीत आहे. की विचार कसे पाहिजेत, ज्ञान कसं पाहिजे, तर धडधाकीट पाहिजे. ते जर व्यवस्थित असेल, ज्ञानाचा उपयोग व्यवस्थित केला जात असेल, पारायण करा, पण स्वार्थासाठी केलं तर ते पारायणाचा उपयोग नाही. अहंकार उत्पन्न होतो. सेवा करा, पण फळासाठी जर सेवा केली तर त्याला उपयोग नाही. म्हणून अहंकार शब्द हा आणि दंभ हे दोन्ही शब्दसुद्धा एकमेकांना लागून येतात. की ध्यानामध्ये जे आपल्याला वापराचे असतात किंवा सोडायचे असतात. मग आज्ञाचक्रावरती ठीक आहे, मला आहे बाबा, माझी सवय आहे, हा माणूस खूप अहंकारी आहे, माणसाला कळतं माझ्यातलं सारखं आहे, माझा आहे काय, माझा फोन भारी, माझा चष्मा भारी, मी सांगतोय ते सगळंच भारी. अहंकार म्हणजे स्वतःचं चांगलं याचा अर्थ अप्रत्यक्षपणे समोरच्याचं वाईट, असा त्याचा अर्थ होतो. मग ह्याला आपल्या ध्यान अवस्थेमध्ये एक कृती दिलेली आहे की ठीक आहे, आता हे ऐकलं, ही बडबड ऐकली, तर अहंकार काही सोडण्यासाठी किंवा अहंकार जाण्यासाठी काही कृती आहे का? ह्याला काही सोल्युशन आहे का? आहे. तर मुळात दोनच कृती आपल्या ह्या मस्तिष्क याच्या दिलेल्या आहेत. की एक कृती आज्ञाचक्रामध्ये की तुम्ही फक्त पद्मासनात बसा किंवा सहज आसनात बसा आणि कितीही अहंकारित असा, असं धरून चाला. आपण धरून चालल्याने असतोच माणूस अहंकारित. जर मिसळ खायला गेलं तरी मला पंख्याच्या खाली मिळालं, हा अहंकार आहे. समजून घ्यायचा. अहंकार शब्दाचा अर्थ कळणं गरजेचं आहे की अहंकार कशाला म्हणतात. तुम्ही म्हणाल त्याच्यात काय, पंख्याखाली मला जागा मिळेल, त्यात अहंकार कसला आला? पण हा अहंकार आहे. मग ह्या गोष्टी कमी करायच्या असतील तर ह्याला कृती दिलेली आहे. तर आपली मान जी आहे ती फक्त डोळे आपल्या आकाशाकडे करायचे आहेत आणि मान वर करायचे आहे. ही कृती 1 मिनिटं वरच्या बाजूला अशी आणि 1 मिनिटं खालच्या बाजूला अशी.
ही जर कृती 1-1 मिनटं केली तर विचारांमधला अहंकारी ज्ञान आपोआप कमी होतं. आज्ञाचक्रावरची उत्पन्न होणारी कंपनं सहस्रार चक्रापर्यंत पोचताना हे जे विचार आहेत ते स्थिर करायचे असतील तर त्याला ते स्थिर करताना ते नको त्या गोष्टी बाजूला करण्यासाठीचं ही केलेली क्रिया आहे. इतकी सोपी क्रिया आहे की ज्याचा आपल्याला कायम अभिमान वाटतो, पण तो वास्तवात अभिमान नसून अहंकार आहे. ती म्हणजे आपली मान. शर्मेने मान खाली घातली. आज माझी मान ताठ झाली. म्हणजे काय झाली? मान ताठ झाली म्हणजे काय? अगोदर काय तुमची मान अशी होती का? तर नव्हती. म्हणजे अहंकार जो आहे, आज माझी मान गर्वाने ताठ झाली. ठीक आहे, गर्व असावा, त्या गर्वात अहंकारही असावा, पण त्याच्यामध्ये भगवंत असावा. की त्या भगवंताच्या कृपेमुळे भगवंताचं अस्तित्व मानण्याशिवाय मनुष्याच्या देहामध्ये एकही क्रिया होत नाही. मग त्याच मानेला जर तुम्ही थोडासा ताण दिलात तर नको ते असलेलं गळून पडणार आहे. मग जेव्हा मान मागं करतो, म्हणजे ह्या अवस्थेत जेव्हा नेतो, तेव्हा तुमच्या ज्ञानवैचारिकतेमध्ये चांगले असलेले गुणधर्म हे रिस्टोर होतात. एकदा करून बघा, कारण ही कृती तुम्हाला दिसताना सोपी दिसते, पण जेव्हा तुम्ही करता तेव्हा कळेल की आपली मान किती जखडली जाते ती. कारण हा अहंकार आपण मनुष्याने जखडून ठेवलेला आहे. आणि जेव्हा ती खाली नेतो तेव्हासुद्धा त्या मानेला ताण बसतो. कारण नको असलेल्या गोष्टी जेव्हा मान आपण खाली घेतो, अनोठी इथं जेव्हा लावायचा प्रयत्न करतो, तेव्हा कळतं की तेव्हासुद्धा ही मान ताणली गेलेली आहे. नको त्या गोष्टी अहंकार रूपातनं या षडरिपूतनं मोकळ्या केल्या जातात. अहंकार हा त्यातनं मोकळा केला जातो. आणि आपण का करतो? आपण देवाला जातो, काय करतो? नमस्कार करतो. असं कर राहतो का? तर नाही, मान अशी करतो. का करतो? मान का खाली करतो? कारण ही जे हात आहेत, ही 10 बोटं आहेत, ही 10 इंद्रिय आहेत, 5 कर्म आणि 5 ज्ञान. आणि त्याच्यामध्ये नतमस्तक मनुष्य होतो. म्हणजे अहंकार तिथं सोडला जातो. काही मुस्लिम बांधवांमध्ये नमाज पडताना असा हात धरला जातो. 10 बोटं असतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला वरही केलं जातं, खालीही केलं जातं, डावंही बघितलं जातं, उजवीकडेही बघितलं जातं. का केली जाते? त्यांच्या धर्मामध्ये सांगितलंय म्हणून केलेली कृती आहे तर नाही. देहामध्ये असलेले हे रिपू कसे सोडता येतील आणि कुठल्या कृतीने सोडता येतील, काय क्रियेने सोडता येतील, त्याच्यासाठी केलेली ही कृती आहे. की तुम्ही असा हात धरलात की ते बघा खाली हे करतात, मान करतात, वरती करतात आणि नंतर शेवटी डोळ्यांना पण हे करतात, असा हात करतात. ह्या सर्व गोष्टी किती इंद्रियांच्या जवळ नेतात आणि किती चक्रांच्या जवळ नेतात ह्याचा विचार करा. आणि त्या प्रत्येक चक्र आणि प्रत्येक इंद्रियाचं ह्याच्यामध्ये घेतो. आपण म्हणतो नाही, अरे नाही बाबा, मी नाही बाबा त्यातला. आपण नेतोच हात. का नेतो? जर तुला माहिती आहे की मी काही करत नाही, तर मग हात कशाला न्यायला पाहिजे? कृती कशाला व्हायला पाहिजे? पण ह्या प्रार्थनेमध्ये सुद्धा नेतात. जर अनावधानाने जर मी काही ग्रहण केलेलं असेल तर ते सुद्धा मोकळं व्हावं. या त्याला आपण म्हणतो की त्यांची वेळ, नमाजाची वेळ ही ठरलेली आहे. पण काही गोष्टी या घेण्यासारख्या असतात, कुठल्याही धर्माच्या असो. की ती गोष्ट असते की त्या क्षणी ती मोकळी करायला लागते, ती सोडायला लागते. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. कृती काय आहे हे कळणं महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याच्याशी जाती धर्माची मनुष्य जोडतो. त्याच्यानं बसल्यानंतर तुमचे हात वज्रासनामध्ये बसतात. ते
म्हणजे तुम्हाला वज्रासनामध्ये बसल्यानंतर तुमचं नाभीचक्र व्यवस्थित जागृत होतं, उदर व्यवस्थित, स्वाधिष्ठान चक्रा बाजूचे ज्ञानतंतू व्यवस्थित जागृत होतात. आणि हे चक्र जागृत होणं गरजेचं असतं. मग ज्या ही समोर हात धरतो त्याची कृती असते तेव्हा काय, हे मनुष्याचं भाग्य आहे. या हातानेच तू सगळ्या गोष्टी करतोयस आणि त्याच तू बघ. आणि तिथं तुला भगवंत बघायचा आहे. ह्या ज्या हाताने तू जे कर्म करत आहेस त्या कर्मामध्ये तुला भगवंत कुठं दिसतोय का ते बघ. तो जर दिसला तर माझ्या हातनं काय चुकीचं घडतंय ह्याची तुला जाणीव होईल, असं त्याचा अर्थ होतो या असा हात धरल्याचा. आणि आपण हिंदू धर्मामध्ये असं करतात. कृती महत्त्वाची असते. ख्रिश्चन लोकांमध्ये ही गोष्ट केली जाते. आपला ऑरा आपण मागच्या वेळेस सांगितलं की लॉक केला जातो. आपला देहामधलं स्वयंप्रकाश हा लॉक केला जातो. भगवंतापाशी गेलो, भगवंता ते चर्चमध्ये गेल्यावर त्या जिजसकडनं काय घेतात, हेच घेतात. म्हणजे काय की तुझं दर्शन झालं आहे, आता तुझी जी कंपनी आहे ती मी माझ्याकडे घेतलेली आहेत आणि ती मी आता लॉक केलेली आहे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून क्रियायोग हा इथं महत्त्वाचा येतो. लाडी महाशयांनी जो क्रियायोग दिलेला आहे, जो क्रियायोग सांगितला आहे की मनुष्य जीवनामध्ये या सर्व रिपूंवरती किंवा आपल्या इंद्रियांवरती विजय प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला क्रियायोग हा साध्य व्हायलाच हवा. क्रिया ही साध्यच व्हायला हवी. ज्यावेळी तुम्ही रिक्त कराल, गाडीवरनं जाताना एखादा आपण सिग्नलला थांबतो, मनुष्य काच पुसतो, पैसे मागतो, फुलं विकतो, पैसे मागतो. एक क्षणासाठी आपल्याला वाटतं की आपण कुठं बसलोय. आणि त्याच्यामध्ये कालच बाहेर गेलो होतो, मुलगा म्हटलं त्यांनी अजून काच घाण करून ठेवली गाडीची. कारण तो मनुष्य काच पुसताना झाली असेल पण आपली दृष्टीच अशी होते की हा घाणच करणार. आणि ही जी वैचारिकता आहे, ही ज्या मनुष्याच्या मनामध्ये ही कंपनं जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा ती हवी होतात. आणि मग ती काच जरी स्वच्छ झाली तरी तुम्हाला ती घाणच दिसते. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता. कारण घाण जिथंच दिसते जिथं तुम्हाला ती मनामध्ये तुमच्या चित्र निर्माण करते. नर्मदेच्या काठी मनुष्य जेव्हा परिक्रमेला जातो, असं आहे का की अगदी सगळं काठ स्वच्छ एकदम आहे, तर नाही आहे. ज्या ध्येयाने जातो, ज्या नर्मदेचं नामस्मरण करत जातो, त्याला बाकीच्या वाईट आणि घाणेरड्या गोष्टी दिसतच नाहीत. कारण तिथं तो एकरूप झालेला असतो, ज्ञानी असतो, डिग्री घेतलेली असते, पण त्या क्षणी त्याला काही दिसत नाही. आता मागच्या आठवड्यामध्ये एक पेपरमध्ये बातमी वाचली की प्रसिद्ध उद्योगपती अंबानींचे PA का कोणीतरी त्यांचं होतं की त्यांना वर्षाला कोट्यांनी पगार होता आणि त्यांनी तो जैन धर्म स्वीकारला, ज्याच्यामध्ये काहीही न्यायला लागत नाही. म्हणजे ज्या वस्त्रसुद्धा असतं ते सुद्धा तुम्हाला घरी ठेवायला लागतं आणि तिथलं वस्त्र ते जे देतील ते परिधान करायला लागतं. हे उदाहरण झालं. वास्तविक बघितलं तर जन्मभर एवढं पैसे मिळाल्यानंतर, एवढं कमाई केल्यानंतर आरामात बसले असते, पण ईश्वर प्राप्ती झाली असती का. म्हणून त्यांना कळलं. आपण ही नुसती उदाहरणं वाचून आपल्याला आपण कुठं आहोत, एवढी मोठं त्याच्यामध्ये पदावर असताना, सर्व असताना एका क्षणात सोडता आलं पाहिजे, हे लक्षात यायला पाहिजे. आणि अशी किती उदाहरणं आहेत. कायम करतो. सिकंदर राजाचं उदाहरण आपण 10 वेळा ऐकलेलं आहे की शेवटची जेव्हा अंतिम संस्कार नेतात त्यांनी सांगून ठेवलं होतं अगोदर, त्याच्या जे देह उचलतात त्यांना की म्हणजे दोन्ही हात खालीच ठेवतो. आणि कळलंच पाहिजे ते लोकांना की जिथं ही अवस्था झाली
सिकंदराला वेड लागायची आली वेळ की अख्खं जग जिंकलं तर जिंकायलाच काही नाही म्हणून दुःख झालं. की माणसाला दुःख कशाचं व्हावं हे सुद्धा गमतीचा भाग आहे. सगळं प्राप्त केलं, सगळं केलं आणि सर्व प्राप्त झाल्यानंतर लक्षात आलं की सर्व प्राप्त केलं ह्याच्यासाठी जेवढ्या नातेवाईकांना, मित्रांना, राजांना, देशांना मी जे दुखवलं आहे तर ते आता मला भोगायला लागणार आहे. आणि माझ्या आता लक्षात येतं आहे की मी बरोबर काहीच देऊ शकत नाही. आणि त्यांनी माणसानं सांगितलं की एवढं जरी झालं तरी माणूस जसा येतो तसाच जातो, बरोबर काहीही नेता येत नाही. ह्याच्यातनं आपल्याला घ्यायचं आहे काय आहे की देह मुळामध्ये कसं आहे की आपल्याजवळ आपलं आचरण पहिलं सुधारणं गरजेचं आहे. अहंकार हा प्रत्येक क्षणामध्ये येतो. घराघरामध्ये अहंकार प्रत्येक कृतीत भरलेला अहंकार असतो. साध्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं तिथनं रिक्त व्हायचं आहे. आपण कधी त्याच्यामध्ये त्या स्वाध्यायामध्ये पोचणार? 4 मुलांबरोबर गेलं, 4 बायका एकत्र दिसल्या तर वाईट विचार मनामध्ये येतात की हा कुठं चाललेत, काय करतायत. पण आज या वारीमध्ये हजारो लाखो पुरुष आणि बायका एकत्र असतात, पण कधी मनामध्ये विचार पण येत नाहीत, अरे ह्या एकत्र आहेत, कधी यांच्या मनामध्ये वासना उत्पन्न होणार नाही का? तर नाहीच येणार. का होणार नाही? कारण भगवंताच्याच बरोबर चाललेले आहेत. भगवंत त्यांच्या बरोबर चाललेला आहे आणि मग तो विजय प्राप्त होणारच. म्हणून जीवनामध्ये आपल्या अहंकार, मोह, माया, अहंकार आणि दंभामध्ये कृती आणि क्रिया ह्याला महत्त्व दिलेलं आहे. क्षुद्रा घरी जन्मलो आणि दंभे मुकलो, तुकाराम महाराजांनी सांगितलं. त्याशिवाय भगवंताची प्राप्ती, ब्राह्मण असतो तर भगवंताची प्राप्ती झालीच नसती. कारण मला ज्ञानच इतकं आलं असतं कदाचित मी पांडुरंगाला ओळखू शकलो नसतो. पण समाजाने वाळीत टाकलं, समाजाने सांगितलं की असं असं आहे, तेव्हा कळलं. ज्ञानेश्वर माऊलींना कोणी केलं का? ज्ञानेश्वर माऊलींना बाहेरचा त्रास होता, घरातला त्रास होता का? नव्हता. घरातल्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना कधी त्रास दिला का? तर नाही दिला. बाहेरच्या जगताने त्यांना त्रास दिला. पण नाथांना बाहेर नाही त्रास झाला आणि घरात नाही त्रास झाला. स्वतःच्या मुलांनी त्यांची अवहेलना केली. हरिपंडित सगळ्यांना माहिती असतील की नाथ जिथं भगवंताचं कीर्तन प्रवचन करायचं तिथं मुलगा सांगायचा माझे वडील फसवतात, हे काहीतरी लोकांना नादी लावतात. नाथांच्या घरी म्हणजे जिथं भगवंत पाणी भरतो, भगवंत तिथं राहतो, भगवंत ज्याच्या श्वासात आहे त्यांना हे भोगायला लागावं. याच्यासारखं काय दुःख ते काय? पण नाथांनी कधी म्हटलं का की माझा मुलगा नालायक आहे? कधीच नाही. ज्या त्यांनी जर असा मनामध्ये विचार केला असता, त्यांच्या पत्नी गिरिजा देवींनी कधी त्यांना 10 वेळा विचारलं, अहो काय? तू म्हणते काही, तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना. मी आत्ताला घेतलं त्याचे विचार तर मला त्रास होणार आहे. आणि त्याचं प्रारब्ध आणि कर्म जर मला त्रास द्यायचा असेल तर मी त्याला अडवणारा कोण? ही वैचारिकता हवी. अहंकार उत्पन्न होऊ दिला नाही. ना तिथं मुलाशी भांडले नाहीत. काय सांगतोस, ही का वेडी आहेत का? मी एवढ्या जणांना जमवतो, लाखो जमवले, पण मुळात बरोबर किती आले? कोणीच आलं नाही. त्याचा काही उपयोग नाही. एकटाच राहिला पण दिसत एकही नाही, पण लाखो जवळ आहेत. याला म्हणतात भगवंत प्राप्ती. आणि मग ध्यान अवस्थेमध्ये, या चक्रांच्या अवस्थेमध्ये आपल्या ह्या अवस्था प्राप्त करणं गरजेचं आहे की त्या अवस्थांपर्यंत मनुष्य पोचला नाही. आता गुरुपौर्णिमा आली की काय आहे
फक्त अंधारातून उजेडामध्ये नेणारा म्हणजे गो म्हणजे अंधारातून आणि रू म्हणजे प्रकाशाकडे नेणारा. एवढं झालं म्हणजे गुरु झाला. ज्ञान काय आहे? जो ज्ञान आहे पण त्याला आकार देणारा आहे, तो जीवनामध्ये मिळणं गरजेचं आहे. आणि मग आकार हा जो ध्यानाचा जो प्रवास आहे, आपण कशासाठी विपश्यना केंद्रात किंवा याच्यात जायचं, पुस्तकात आणि हे देऊन आपण माहिती ज्ञान प्राप्त करू शकतो. पण त्याला जर तुम्हाला आकार द्यायचा असेल तर तो माणूस अनुभवी पाहिजे. आणि हा अनुभव हा गुरूंकडे असतो. म्हणजे गुरूंचंही महत्त्व त्याच्यासाठीच असतं. ज्ञान आहे पण ते हे ज्ञान तुझ्यासाठी योग्य आहे हे सांगून आपल्याला पटवून देणारा जो असतो तो गुरु. पण फक्त या आणि मला हार घाला आणि माझे पाय पूजा आणि माझ्याकडनं अंगारा घेऊन जा, हे गुरुचं कामच नाही. कुठल्याच गुरूंनी असं केलं नाही. हे दांभिक झाले. पण ज्ञानाने जेव्हा वाटलं, फक्त ज्ञानच जिथं वाटलं गेलं की जिथं तू आहेस तिथंच मी तुझ्याबरोबर येणार. एकलव्याची गोष्ट सांगतो आणि मग थांबतो. सगळ्यांना माहिती आहे एकलव्य राजा. एकलव्य होता तो धनुर्धर्म जे विद्या होती त्याच्यामध्ये प्रवीण होता. आणि जेव्हा द्रोणाचार्य कौरव पांडवांना घेऊन वनातनं जात होते तेव्हा त्यांच्याबरोबर श्वान होतं, कुत्रं होतं. आणि ते सारखं भुंकायचं आणि या एकलव्याच्या शिक्षणामध्ये त्यांनी अडथळा येत होता. आणि त्यांनी असा बाण मारले की त्या कुत्र्याला जखमाही झाल्या नाहीत आणि त्याचं तोंडही बंद झालं. आणि हे जेव्हा पाहिलं, द्रोणाचार्यांनी पाहिलं आणि तेव्हा त्यांना कळलं की हे ह्या मुलांनी केलं आहे. पण त्यांची तिथं चूक झाली की हा जो मारणारा होता हा जर पुढं आला तर ज्यांना मी शिक्षण देतोय, ज्यांच्या प्रशिक्षणासाठी माझी नेमणूक झाली आहे, तिथं मला नावं ठेवली जातील. आणि म्हणून मग नंतर आपल्याला माहिती आहे की त्यांनी त्यांना एकलव्याला सांगितलं की तू धनुर्विद्या काही करू नको, अंगठा मागितला नंतर. पण त्यांनी त्याचं शिक्षण सोडलं नाही. बाकीच्या बोटांनी ते प्रवीणता त्यांनी मिळवलीच. आणि दुर्दैवानी जेव्हा हे प्रवीण झालं आणि त्याच्या मनामध्ये विचार आला काय केलं, भगवंत प्राप्ती मला कशी होणार आता, काय माझा जन्म. पण शेवटी माहीत नसेल तर एक नुसतं सांगतो, एकलव्याला मरण भगवान श्रीकृष्णाच्या हस्ते आलं. ती कथा नंतर सांगेन. पण भगवंत प्राप्ती, भगवंताच्या हस्ते मरण आलंय म्हणजे काय झालं, तर ती प्राप्तीच आहे. रावणाला अहंकार होता पण ज्या क्षणी तो संपला त्या क्षणी भगवंताची प्राप्तीच होती ना, रामाची प्राप्तीच होती. पण रामाला सुद्धा त्या अहंकाराच्या समोर जाऊन उभं राहायला लागलं, तेव्हा तो अहंकार त्याचा चुरडला गेला. अहंभाव चुरडायला भगवंत हा येतोच. आणि मग त्याच्यानंतर आपण म्हणतो की त्यांनी ते नंतर श्रीराम म्हणून उच्चार केला. कारण अहंकार गळून गेल्यानंतर भगवंत प्राप्ती झाल्याचं हे उदाहरण आहे. किंवा याच्यातनं आपण हा बोध घ्यायचा की जोपर्यंत अहंभाव होता तोपर्यंत भगवंत मानत नव्हता. जसा अहंकार संपला तसं भगवंताची प्राप्ती झाली. मग आता आज्ञाचक्रातलं हे जे रिपू आहे ह्यातनं सहस्त्र आर चक्राचा दरवाजा. जर सहस्त्र म्हणजे हजार, मग हजार काय आहेत, विष्णू सहस्त्र नाम म्हणतो. मग हे सहस्त्र नामाचा आणि या सहस्त्र आर चक्राचा आणि आपल्या कुंडलिनीचा काय संबंध आहे
हा आपण पुढच्या भागापासून पाहू. श्रीराम.